हाय हॅलो नमस्कार. स्वागत आहे तुमचं राणीज क्रिएटिव्हिटी कॉर्नरमध्ये. आज आपण लिंबाचं गोड असं लोणचं बनवणार आहोत. एक अर्धा किलोच्या आसपास मी लिंब घेतलेले आहेत. ते स्वच्छ धुवून घेतले, पूर्ण स्वच्छ असे साफ करून घ्यायचे आणि नंतर ते एक सुती कपड्यावरती टाकून पूर्ण कोरडे करायचे. म्हणजे त्याच्यात पाणी नाही राहिलं पाहिजे. पाणी राहिलं ना तर ते लोणचं खराब होतं आणि असं एक वर्षभर आपण स्टोअर करू शकतो, त्याला खराब होत नाही. मी सगळे स्वच्छ लिंब करून कोरडे करून घेत आहे. आता आपण हे लिंब कट करून घेऊया. सगळे छान असे ह्याचे बारीक बारीक काप करून घेऊया. पूर्ण लिंब चिरून झालेले आहेत. आता ह्याच्यामधील बिया काढून टाकायच्या, कारण बियांनी काय होतं, कडवटपणा येतो ना, त्याच्यामुळे ह्यातल्या आपण पूर्ण बिया काढूया. आता ह्याच्यातल्या असे प्रत्येक ह्याच्यातली बिया असतात ते काढून घेऊया आपण सगळ्या. झाले बघा सगळ्या बिया काढून. तर ह्या बिया वाया जाण्यापेक्षा आपण शेवटी त्यांना एक छोटंसं गार्डन आहे त्याच्यात टाकूया. आता आपण काय करायचं आहे, कुकरमध्ये 1 ग्लास 1.5 ग्लास पाणी ओतायचं आणि हे बंद पॅक बंद डब्यात ठेवायचं आणि एक छोटंसं स्टँड मांडून त्याच्यावरती हा डब्बा ठेवायचा. मला थोडंसं पाणी कमी वाटते, आपण आणखी थोडं पाणी घालूया. कुकर लावून ह्याच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्यात आपल्याला. 3 शिट्ट्यात ते पूर्ण शिजतंय. पहा, तर आपलं हे लोणचं पूर्ण शिजलेलं आहे. आता हे आपण कपड्याने घेऊया वाफ गेल्यानंतर. गरम आहे. खूप छान लोणचं होतं हे आणि टिकतं पण वर्षभर. बघा कसं छान शिजलेलं आहेत सगळ्या फोडी. आता आपण हे कढईमध्ये टाकूया. त्याला थोडंसं पाणी सुटलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण एक सपाट वाटी असा गूळ टाकूया. गोड बनवायचा आहे ना आपल्याला. आणि थोडंसं सेंधव नमक टाकूया आणि टेस्ट खूप छान येते. आणि हे असं पूर्ण हलवत राहायचं. असं पाणी जास्त सुटल्यासारखं वाटतं, पण खूप छान होतं ते. नंतर हे पाणी कमी कमी होत जातं. एक 5-10 मिनटं गॅसवरती असंच ठेवायचं, फुल गॅसवरती हलवत राहायचं आणि असं थोडंसं चाचणी आल्यासारखं बघायचं. हां, आता गॅस बंद करायचा. बघा छान झालं आहे आणि चवीला खूप छान लागतं. मुलं पण खूप आवडीने डब्याला खाऊ शकतात. आता आपण हे कंटेनरमध्ये भरून ठेवूया. हे स्टोअर केलं तर 1 वर्षभर चांगलं राहू शकतं. छान झालेलं आहे. आता आपण त्या मागाच्या बिया होत्या त्या आपण हे आमचं छोटंसं गार्डन आहे त्याच्यात टाकूया. चला तर मग ट्राय करा तुम्ही पण हे लोणचं. खा आणि आनंदी राहा.